तुम्ही अर्थात सगळ्यात पहिला जो ह्याच्यासाठी उपाय आहे तो म्हणजे 20-20-20चा रूल हा तुम्ही ऐकलाच असेल. हा रूल असं सांगतो की दर 20 मिनिटांनी आपल्याला 20 सेकंद ब्रेक घ्यायचा आहे आणि 20 फुटावर म्हणजे दूर बघायचं आहे, डोळ्याला रिलॅक्स करायचं आहे. पण प्रत्यक्षात पाहिलं तर डोळे रिलॅक्स होण्यासाठी 20 सेकंद हे पुरेसे नसतात. त्यामुळे मिनिमम 2 ते 5 मिनटं आपल्याला ब्रेक घेणं हे गरजेचं असतं. आणि अशावेळी या ब्रेक दरम्यान आणखी एक चूक काय करतात लोक की त्यांना वाटतं की आपण डेस्कटॉप किंवा लॅपटॉप वापरतोय, आता 20 मिनटं झाली आपल्याला ब्रेक घ्यायला पाहिजे, तर ते मोबाईल बघतात. तर 20 मिनिटानंतरचा जो ब्रेक आहे त्याच्यामध्ये कुठलंही डिजिटल डिव्हाइस वापरलं नाही गेलं पाहिजे. डोळे रिलॅक्स झाले पाहिजेत. यावेळी तुम्ही उठून इकडे तिकडे फिरून या, लांब बघा, डोळे रिलॅक्स करा, कोणाशी तरी तुम्ही गप्पा मारू शकता. यामुळे तुमचं मन आणि डोळे हे दोन्हीसुद्धा थोडेसे रिफ्रेश होतील आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा कामाला चालू करू शकता. तर हा सगळ्यात महत्त्वाचा एक याच्यासाठीचा उपाय आहे. दुसरी गोष्ट, ज्यावेळी तुम्ही स्क्रीन वापरताय त्यावेळी शक्यतो जर फॉन्ट थोडा मोठा करता आला तुम्हाला तर ते डोळ्याला जास्त आरामदायक असतं. बऱ्याचदा जर तुम्ही बारीक फॉन्ट बरोबर जास्त काळ काम केलं तर हा होणारा स्ट्रेन वाढतो. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही करून बघू शकता. तिसरी गोष्ट आहे की ज्यावेळी आपण कुठली स्क्रीन बघताना खूप ब्राईटनेस वाढवतो त्याचा, म्हणजे ब्राईट स्क्रीन असते, त्यावेळी डोळ्याचा स्ट्रेन हा वाढत असतो. त्यामुळे शक्यतो जर तुम्हाला डार्क थीम, तुम्हाला माहिती आहे की तुमच्या मोबाईलमध्ये एक डार्क थीम आणि ब्राईट थीम दोन्ही असतात अवेलेबल, तर तुम्ही जर डार्क थीम वापरली तर त्याच्यामुळे डोळ्याला ब्राईटनेसचा त्रास कमी होऊ शकेल आणि त्याचा तुम्हाला जरूर फायदा होईल. तर ते तुम्ही ट्राय करू शकता. याच्यामध्येच नाईट मोड ही सुद्धा एक कन्सेप्ट असते, ज्याच्यामध्ये ब्ल्यूइश जो लाईटचे कलर्स आहेत ते आपले स्क्रीनमधले कमी होतात आणि त्यामुळे सुद्धा डोळ्याला तुम्हाला जास्त बरं वाटू शकतं. पाचवी गोष्ट म्हणजे तुम्हाला जे ब्लिंकिंगची सवय, म्हणजे आपल्याला माहिती की स्क्रीन बघताना आपलं ब्लिंकिंग कमी होतं, तर मध्ये मध्ये जाणून बुजून व्हॉलेंटरी ब्लिंकिंग करणं दोन्ही डोळ्याचं, ह्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला डोळ्याला फायदा होऊ शकतो.